बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा वाढलेला, आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी आलेल्या आहेत। ऊर्जा पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप आलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून घेऊयात। चंदन, आपण पाहतोय आतापर्यंत 12 तक्रारी होत्या, गुन्हे 12 दाखल करण्यात आलेले होते आणि आता हा तक्रारींचा आकडा जो आहे तो वाढताना दिसतोय, काय अपडेट? निश्चितपणे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा अशोक खरातच्या संदर्भात ज्या वेगानं एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे आणि सगळ्यात प्रामुख्यानं एसआयटीच्या माध्यमातून जी काय हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेली आहे आणि एक आवाहन करण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीनं जर कुठल्या महिलांचं लैंगिक शोषण झालं असेल, त्यांची फसवणूक झाली असेल या भोंदूबाबाकडनं, तर त्या महिलांनी अगदी निर्धास्तपणे, अगदी बिनधास्तपणे पुढे येऊन एसआयटीला या संदर्भातली माहिती द्यावी, त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील, गुन्हे दाखल करून घेतले जातील आणि निश्चितपणे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल। त्याच्यामुळे आता या महिलांच्या तक्रारींचा आकडा जो आहे तो निश्चितपणे वाढतो आहे आणि त्याच्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात जो आहे त्याच्या अडचणीत निश्चितपणे वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। आज न्यायालयामध्ये पुन्हा एकदा त्याला हजर केलं जाणार आहे, कारण पोलीस कोठडी संपलेली आहे आणि त्याच्यामुळे आता न्यायालय पुढे नेमकं काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सेजल, सगळ्यात महत्त्वाचं आजची सुनावणी सुद्धा 100% या ठिकाणी व्हीसीद्वारेच होणार आहे, कारण एसआयटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्यायालयाला अशी विनंती करण्यात आलेली आहे की या ठिकाणची सुनावणी आहे ती व्हीसीच्या माध्यमातून व्हावी। त्याच्यामुळे आजची देखील सुनावणी कदाचित व्हीसीच्या माध्यमातून होईल। आज न्यायालयामध्ये पुन्हा एकदा एसआयटीच्या माध्यमातून भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी मागितली जाईल। न्यायालय काय निर्णय देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आजच्या दिवशी। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। भोंदू अशोक खरात संदर्भातली ही मोठी बातमी आहे, कारण तक्रारींचा आकडा जो तो वाढलेला आहे। आणखी 11 महिलांकडून लैंगिक शोषणाचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। ऊर्जा पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली खरं तर हे संपूर्ण प्रकार जे आहे ते केले जात होते। आज जी सुनावणी पार पडणार आहे आता त्यामध्ये नेमकं काय घडतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे बोंधू खरात प्रकरणामध्ये, कारण तक्रारींचा आकडा हा आता वाढलेला आहे। शरीर शोषण हे महिलांचं बोंधू खरातकडून केलं जात होतं आणि या संदर्भात अनेक तक्रारी आता प्राप्त झालेल्या आहेत।